गाईज, आपला हा इंग्लिश स्पीकिंग कोर्स डेचा 7th व्हिडिओ आहे आणि प्रिपोजिशनचा 3rd पार्ट आहे. गाईज, जर पहिले 2 पार्ट जर तुम्ही बघितले नसेल तर तो नक्की बघा. हे व्हिडिओज तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आणि युजफुल असणार आहेत. लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेसन. या व्हिडिओमधलं पहिलं प्रिपोजिशन आहे सिन्स, जे की तुम्ही नेहमी यूज करता. सिन्सचा मराठीचा अर्थ काय होतो? च्यापासून, या अर्थाने याचा यूज करायचा आहे. आता बघा, याची पहिली कंडिशन बघा यूज करण्याची. निश्चित वेळेसाठी म्हणजे पॉइंट ऑफ टाईमसाठी. आता निश्चित वेळ म्हणजे कसा? सिन्स 2 o'clock, निश्चित टाईम झाला हा. सिन्स मंडे म्हणजे एक मंडेपासून कन्फर्म झालं. सिन्स मॉर्निंग, सिन्स इव्हनिंग, सिन्स नाईट किंवा सिन्स यस्टरडे, सिन्स चाइल्डहुड, सिन्स बर्थ. अशा प्रकारे निश्चित वेळेसाठी पॉइंट ऑफ टाईम या अर्थाने तुम्हाला सिन्सचा यूज करायचा आहे. आणि चालू पूर्ण टेन्समध्ये, चालू पूर्ण टेन्समध्ये सुद्धा तुम्ही याचा यूज करता, हे तुम्हाला माहीत आहे. आता याचे काही सेंटेन्स बघा, एक्झाम्पल्स बघा. मी सकाळपासून अभ्यास करत आहे. सकाळपासून मी अभ्यास करत आहे. आय हॅव बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग. आय हॅव बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग. क्लिअर? सिन्स मॉर्निंग म्हणजे सकाळपासून, पॉइंट ऑफ टाइम दिलेला आहे, निश्चित टाइम, म्हणून तिथून. तो सोमवारपासून प्रयत्न करत आहे. ही हॅज बीन ट्राईंग सिन्स मंडे. ही हॅज बीन ट्राईंग सिन्स मंडे. तुम्ही म्हणाल की मॅम, फॉरमध्ये आणि सिन्समध्ये कसा फरक करायचा? जर तुम्ही यामध्ये कन्फ्यूज होत असाल तर तुम्ही प्रिपोजिशनचा व्हिडिओ बघायचा आहे. त्याच्यामध्ये मी खूप क्लिअरली तुम्हाला दोघांमधला डिफरन्स सांगितलेला आहे. हे दोन्ही व्हिडिओ बघून जर तुम्ही कम्पेअर केले तर तुम्हाला कसलंही कन्फ्युजन होणार नाही. क्लिअर झालं तुम्हाला सिन्स? नेक्स्ट आहे आपलं विथ. आता विथचा यूज कसा करायचा बघा. याचा मराठीत मिनिंग होतो च्या सोबत किंवा ने, या अर्थाने तुम्हाला विथचा यूज करायचा आहे. एखाद्या वस्तूचा उपयोग करून काहीतरी करणे. एखाद्या वस्तूचा उपयोग करून काहीतरी करणे या अर्थाने याचा यूज करायचा आहे. आता एक्झाम्पल बघा, तुम्हाला समजेल. त्याने दगडाने पक्षी मारला. त्याने दगडाने पक्षी मारला. ही किल्ड द बर्ड विथ अ स्टोन. ही किल्ड द बर्ड विथ अ स्टोन. आता इथे बघा, त्याने काय केलं? एखाद्या वस्तूचा उपयोग करून एखादी क्रिया केली. अशा कंडिशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं की विथचा यूज करायचा आहे आणि ने या अर्थाने सुद्धा करायचा आहे. आता हे सेंटेन्स बघा, त्याने दगडाने, आलं ना, दगडाने. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं एखाद्या वस्तूचा उपयोग करून एखादी क्रिया करणे, तेव्हा सुद्धा तुम्हाला विथचा यूज करायचा आहे. बघा, दोन्हीही क्लिअर झालं. त्याने दगडाचा यूज करून काय केले? पक्षाला मारले, म्हणजे एखादी क्रिया केली. क्लिअर झालं? मी चाकूने केक कापला. चाकूने केक कापला म्हणजे केक, चाकूचा यूज करून तुम्ही काय केलं? केक कट केला. आय कट द केक विथ अ नाईफ. आय कट द केक विथ अ नाईफ. आणि याचा सेकंड यूज काय बघा, च्या सोबत. सेकंड यूज याचा काय, मी सांगितलं होतं च्या सोबत या अर्थाने करायचा आहे. एक्झाम्पल, मी तुझ्या सोबत आहे. आय एम विथ यू. आय एम विथ यू. समजत आहे ना गाईज तुम्हाला? कुठेही कन्फ्युजन असेल तर मला मेसेज किंवा कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा, जेणेकरून तुमचं काय कन्फ्युजन आहे हे मला कळेल. तू माझ्यासोबत जॉब करू शकतोस का? कॅन यू डू जॉब विथ मी? कॅन यू डू जॉब विथ मी? क्लिअर झालं तुम्हाला विथचं आता कन्फ्युजन? विथचा यूज कसं करायचं तुम्हाला सांगितलेलं आहे. नेक्स्ट प्रिपोजिशन आहे बाय. बायचा सुद्धा अर्थ ने असाच होतो, पण याचे थोडेसे कंडिशन्स वेगळे आहेत यूज करायचे, ते बघूया आपण. एखाद्या वाहनासाठी प्रवास करायचा असेल तुम्हाला, किंवा एखाद्या वाहनातून तुम्ही प्रवास करून आलात हे सांगायचं असेल, किंवा कशाने आलात हे सांगायचं असेल, त्यावेळेस तुम्हाला बायचा यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल बघा, बाय बस, बाय कार, बाय प्लेन, अशा प्रकारे. आता याचं प्रॉपर एक्झाम्पल बघा, मी बसने प्रवास केला. आय ट्रॅव्हल्ड बाय बस. आय ट्रॅव्हल्ड बाय बस. ट्रॅव्हल केलं तुम्ही बसने, व्हेकलसाठी तुम्हाला मी सांगितलं बायचा यूज करायचा आहे. मी ट्रेनने आलो. आय केम बाय ट्रेन. आय केम बाय ट्रेन. हे क्लिअर झालं तुम्हाला एक यूज. सेकंड बघा, सेकंड कंडिशन काय आहे बघा. पहिली कंडिशन तुम्हाला लक्षात आली. सेकंड कंडिशन बघा, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. इथं तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बायने सेंटेन्स बनवले जातात.
बाय राम, बाय श्याम, बाय रोहन, बाय राधा अशा प्रकारे. मला रामकडून थांबवले गेले. मला रामकडून थांबवलं गेले. आय वॉज स्टॉप्ड बाय राम. आय वॉज स्टॉप्ड बाय राम हे पॅसिव्ह वॉइसचा यूज आहे. आता थर्ड कंडिशन बघा. याची थर्ड कंडिशन काय आहे? पर्यंत या अर्थाने याचा यूज होतो, म्हणजे एखाद्या वेळेच्या आधी. सिंपल फ्युचर टेन्स मध्ये जर तुम्हाला पर्यंत या अर्थाने तुम्ही सिंपल फ्युचर टेन्स मध्ये खास करून याचा यूज करू शकता. पर्यंत या अर्थाने म्हणजे एखाद्या वेळेच्या आधी या अर्थाने. एक्झाम्पल बाय 2 o'clock, बाय मॉर्निंग किंवा बाय 3 o'clock अशा प्रकारे. एक्झाम्पल बघा. मी 4 वाजेपर्यंत येईन. सिंपल फ्युचर टेन्स मध्ये तुम्हाला पर्यंत साठी ह्याचा यूज करायचा आहे बायचा. जर सिंपल फ्युचर टेन्सचं सेंटेन्स दिसलं तिथं पर्यंत किंवा एखाद्या वेळेच्या आधी असं आलं तर डोळे झाकून तुम्हाला तिथे बायचा यूज करायचा आहे. मग हे सेंटेन्स काय होईल? आय विल कम बाय 4 o'clock. आय विल कम बाय 4 o'clock म्हणजे मी 4 वाजेपर्यंत येईल, म्हणजे 4 वाजायच्या आधी. आम्ही हे सकाळपर्यंत पूर्ण करू. वी विल फिनिश इट बाय मॉर्निंग. वी विल फिनिश इट बाय मॉर्निंग. सिंपल फ्युचर टेन्सचं सेंटेन्स. आता हे झालं सेकंड कंडिशन. आता याची थर्ड कंडिशन काय बघा. बाजूला या अर्थाने सुद्धा तुम्ही याचा यूज करू शकता. तसं तर बाजूला यासाठी तुम्ही बी साइड्स आहे, नेक्स्ट टू आहे, अशा अनेक याचा तुम्ही यूज करू शकता, पण याचा सुद्धा यूज करू शकता. एक्झाम्पल मी त्याच्या बाजूला उभा होतो. आय वॉज स्टँडिंग बाय हिम. आय वॉज स्टँडिंग बाय हिम. मी शाळेजवळून येतो किंवा मी शाळेच्या बाजूने येतो या कंडिशन मध्ये सुद्धा तुम्ही बायचा यूज करू शकता. आय गो बाय द स्कूल. आय गो बाय द स्कूल. क्लिअर झालं तुम्हाला बाय. नेक्स्ट आहे थ्रू. थ्रू म्हणजे काय? च्या माध्यमातून, म्हणजे एखाद्या गोष्टीच्या आरपार बघणे या अर्थाने तुम्हाला थ्रूचा यूज करायचा आहे. आता समजा की तुम्हाला म्हणायचं असेल की खिडकीतून मी बघत आहे. आय एम वॉचिंग थ्रू द विंडो येईल. आय एम वॉचिंग थ्रू द विंडो कारण तुम्ही खिडकीच्या आरपार बघत आहात. अशा कंडिशन मध्ये तुम्हाला थ्रूचा यूज करायचा आहे. याचं एक्झाम्पल बघा. तो या छिद्रातून आत पाहू शकतो, म्हणजे छिद्राच्या तो काय आरपार बघू शकतो. सेंटेन्स काय होईल? ही कॅन सी इनसाइड थ्रू धिस होल. ही कॅन सी इनसाइड थ्रू धिस होल. क्लिअर झालं? एखाद्या गोष्टीच्या आरपार बघणे. आपण जेव्हा बघतो त्यावेळेस आपल्याला ते सांगायचं असतं, त्यावेळेस तुम्हाला थ्रूचा यूज करायचा आहे. एकदम इझी. क्लिअर झालं? आता याची सेकंड कंडिशन बघा. अशा वस्तूतून जाणे जे वरून, खालून किंवा बाजूने बंद आहे किंवा त्याला एक लिमिट आहे. अशा वस्तूतून जाणे जे की वरून, खालून किंवा बाजूने बंद आहे आणि किंवा त्या त्यांना लिमिट आहे. अशा कंडिशन मध्ये सुद्धा तुम्ही थ्रूचा यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल रोड. आता रोड कसा म्हणाल तुम्ही? त्याला एक लिमिट आहे रोडची. रोड काही कुठं पण नसतो बघा तुम्ही. रोडचे एक लिमिट असते. त्या कंडिशन मध्ये सुद्धा तुम्ही त्याचा यूज करू शकता. थ्रू द कार हे पण तुम्ही इथे यूज करू शकता, कारण कार ही काय आहे? चारी बाजूनी बंद आहे. अशातून जर तुम्ही जात असाल तिथे सुद्धा तुम्ही थ्रूचा यूज करू शकता. आता याचं एक्झाम्पल बघा. पाईपातून पाणी जात आहे. पाईपातून पाणी जात आहे. आता पाईप आहे हा एक चारी बाजूनी बंद, सगळ्या बाजूनी बंद आहे आणि त्याच्यातून एखादी वस्तू जात आहे म्हणजे पाणी जात आहे. अशा कंडिशन मध्ये सुद्धा थ्रूचा यूज करायचा आहे. वॉटर इज पासिंग थ्रू द पाईप. वॉटर इज पासिंग थ्रू द पाईप. किंवा आम्ही बोगद्यातून गेलो. आता बोगदा पूर्ण बंद असतो सगळ्या बाजूने, ते ह्या टोकातून त्या टोकाकडे जात असतं. अशा कंडिशन मध्ये सुद्धा तुम्हाला थ्रूचा यूज करायचा आहे. वी वेंट थ्रू द टनेल. वी वेंट थ्रू द टनेल. टनेल म्हणजे काय? बोगदा. क्लिअर झालं? आता याच्याशीच मिळतं जुळतं, थ्रूशीच मिळतं जुळतं आहे वाया. तुम्ही थ्रूच्या जागी वायाचा पण यूज करू शकता किंवा वायाच्या जागी थ्रूचा पण यूज करू शकता. इंटरचेंजेबली आहे हे. याचा सुद्धा मिनिंग च्या माध्यमातून होतं किंवा च्या द्वारे असा याचा मिनिंग होतो. ही गाडी पुण्यातून मुंबईला जाते किंवा ही गाडी पुण्याच्या मार्गाने मुंबईला जाते. दिस ट्रेन गोज टू मुंबई वाया पुणे. दिस ट्रेन गोज टू मुंबई वाया पुणे. अशा प्रकारे इथे तुम्ही थ्रूचा सुद्धा यूज करू शकता. मी त्याला माझे फोटो ब्लूटूथ द्वारा पाठवले.
आता ही कंडिशन बघा, आय सेंट हिम माय पिक्चर वाया ब्लूटूथ. आय सेंट हिम माय पिक्चर वाया ब्लूटूथ म्हणजे ब्लूटूथ द्वारा. ब्लूटूथ काय हे अशा प्रकारे तुम्हाला वाया आणि थ्रूचा यूज करायचा आहे. दोन्ही इंटरचेंजेबल आहे. तुम्ही त्याच्या ठिकाणी वायाच्या ठिकाणी थ्रूचा पण यूज करू शकता. थोडंसं जर तुम्ही नीट बघितलं थोडीशी कंडिशन वेगळी आहे, त्या कंडिशन थ्रू तुम्ही याचा यूज करायचा आहे. नेक्स्ट आहे आउट ऑफ. आउट ऑफ म्हणजे काय, ठराविक संख्येपेक्षा कमी किंवा पैकी या अर्थाने तुम्हाला याचा यूज करायचा आहे. आता बघा हे सेंटेन्स, 15 पैकी फक्त 2 विद्यार्थी आहेत म्हणजे 15 विद्यार्थ्यापैकी फक्त 2 विद्यार्थी आहेत म्हणजे ठराविक संख्येपेक्षा कमी विद्यार्थी आहेत. म्हणून इथे आपण काय यूज करणार, आउट ऑफ. देअर आर ओनली 2 स्टुडंट्स आउट ऑफ 15. देअर आर ओनली 2 स्टुडंट्स आउट ऑफ 15. आता इथे मी पैकी घेतलं किंवा नुसतं जर तुम्हाला जर इथं पैकी आलेलं नसेल, नुसतं एखाद्या संख्येपेक्षा कमी आहे तसं जर वाटत असेल तिथे तुम्ही आउट ऑफचा यूज करू शकता. आता काहीतरी बाहेर काढणे किंवा एका जागेला सोडणे या अर्थाने सुद्धा तुम्ही याचा यूज करू शकता. तो कसा बघा, तो दिल्ली बाहेर गेला आहे. आता दिल्ली बाहेर गेला आहे, दिल्ली ही एक जागा आहे, त्याला त्यांनी काय केलंय, सोडलं आहे. तो त्यातून जो दुसरीकडे गेला आहे ही कंडिशन. आपलं सेंटेन्स काय होईल, ही हॅज गॉन आउट ऑफ दिल्ली. ही हॅज गॉन आउट ऑफ दिल्ली, एका जागेला सोडणे. यावेळी मी शहराबाहेर आहे. आय एम आउट ऑफ सिटी दिस टाइम. आय एम आउट ऑफ सिटी दिस टाइम. क्लिअर झालं. एखादी जागा सोडणे किंवा एखाद्या ठराविक संख्येपेक्षा कमी किंवा पैकी किंवा बाहेर काढणे या सगळ्या अर्थाने तुम्ही आउट ऑफचा यूज करू शकता. याचा अजून एक एक्झाम्पल बघा, त्याला 100 पैकी 100 मार्क मिळाले. गुड. आता तुम्ही म्हणायचं तर ठराविक वेळेपेक्षा कमी, मी संख्येपेक्षा कमी तर नाहीये, पण मी पैकीचा पण तुम्हाला पैकी पण मी तुम्हाला सांगितलं, इथं पैकी दिलेला आहे. अशा कंडिशन मध्ये सुद्धा तुम्ही आउट ऑफचा यूज करू शकता. ही गॉट 100 आउट ऑफ 100. ही गॉट 100 आउट ऑफ 100. आउट ऑफ. नेक्स्ट आहे बिटवीन. बिटवीन म्हणजे च्यामध्ये. च्यामध्ये या अर्थाने बिटवीनचा यूज करायचा आहे. पण कंडिशन बघा इथे, 2 वस्तू किंवा 2 व्यक्तीच्या मध्ये या अर्थाने तुम्हाला बिटवीनचा यूज करायचा आहे. 2 वस्तू किंवा 2 व्यक्तीच्या मध्ये या अर्थाने बिटवीनचा यूज करायचा आहे. किंवा वेळ किंवा 2 घटना सांगण्यासाठी, वेळ किंवा 2 घटना सांगण्यासाठी म्हणजे 2 घटनेमधला वेळ सांगण्यासाठी सुद्धा तुम्हाला याचा यूज करायचा आहे. एक्झाम्पल बघा, पेन 2 पुस्तकाच्या मध्ये ठेवला आहे. मी तुम्हाला सांगितलं 2 व्यक्तीच्या किंवा 2 वस्तूच्या मध्ये जेव्हा म्हणायचं असतं त्यावेळेस बिटवीनचा यूज करायचा. करा मग सेंटेन्स, द पेन इज लाईंग बिटवीन 2 बुक्स. द पेन इज लाईंग बिटवीन 2 बुक्स. हे क्लिअर झालं 2 वस्तूमध्ये. तसंच आता सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत आमच्याशी संपर्क साधा. इथे टायमिंग दिलेला आहे, सकाळी 9 ते दुपारी 12. मी सांगितलं 2 वेळेच्या मध्ये असं म्हणायचं असेल त्यावेळेस सुद्धा तुम्हाला बिटवीनचा यूज करायचा आहे. किंवा त्याच्यामधली घटना सांगण्यासाठी तुम्हाला त्याचा यूज करायचा. आता 2 वेळेच्या मध्ये याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे. म्हणून आपलं सेंटेन्स होईल, कॉन्टॅक्ट अस बिटवीन 9 AM to 12 PM. कॉन्टॅक्ट अस बिटवीन 9 AM to 12 PM. 2 वेळेच्या मध्ये अशा अर्थाने सुद्धा आपण बिटवीनचा यूज केला. किंवा 2 वेळेच्या मधल्या घटना सांगण्यासाठी सुद्धा याचा यूज करायचा आहे. क्लिअर झालं तुम्हाला बिटवीन. नेक्स्ट आहे अमंग. अमंग म्हणजे काय, च्यामध्ये. अमंगचा सुद्धा अर्थ काय होतो, च्यामध्ये, पण कंडिशन वेगळी आहे. 2 पेक्षा जास्त वस्तू किंवा व्यक्तीच्या मध्ये असं जेव्हा तुम्हाला म्हणायचं असतं त्यावेळेस अमंगचा यूज करायचा आहे. मोर दॅन 2 ऑब्जेक्ट्स अँड पर्सन्स. क्लिअर झालं. 2 व्यक्तींच्या मध्ये म्हणजे त्यामध्ये कसं 2 पेक्षा जास्त वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या मध्ये असं म्हणायचं असतं त्यावेळेस तुम्हाला अमंगचा यूज करायचा आहे. एक्झाम्पल्स, मी 10 लोकांमध्ये होतो. आय वॉज अमंग 10 people. आय वॉज अमंग 10 people. आता 10 लोकांमध्ये म्हणजे ते काय 2 पेक्षा जास्त आहेत. क्लिअर. अशा टायमाला
माझा भाऊ 4 मुलीमध्ये उभा होता. 4 मुलीमध्ये उभा होता. पेक्षा जास्त वस्तू किंवा व्यक्तीच्या मध्ये असं म्हणायचं असतं त्यावेळेस तुम्हाला अमंगचा यूज करायचा आहे. करा मग. माय ब्रदर वॉज स्टँडिंग अमंग द 4 गर्ल्स. माय ब्रदर वॉज स्टँडिंग अमंग द 4 गर्ल्स. माझी मैत्रीण मुलामध्ये आहे. आता माझी मैत्रीण मुलांमध्ये आहे. आता मुलं 2 तर नाही आहेत, आपण 2चा उल्लेख केला नाही, इथे जास्तच असणार आहेत, म्हणून इथे सुद्धा तुम्ही अमंगचा यूज करू शकता. माय फ्रेंड इज अमंग बॉईज. माय फ्रेंड इज अमंग बॉईज म्हणजे मुलांमध्ये आहे, एकापेक्षा किंवा 2 पेक्षा जास्त मुलं आहेत इथे. क्लिअर झालं तुम्हाला? नेक्स्ट आहे अमिड. अमिड म्हणजे सुद्धा च्यामध्ये, पण इथे कंडिशन वेगळी आहे. 2 सिच्युएशन मध्ये ज्यावेळेस तुम्हाला म्हणायचं असतं त्यावेळेस तुम्हाला अमंगचा यूज न करता अमिडचा यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, मी ट्रॅफिक मध्ये अडकले होते. आता तुम्ही काय केलंय, ट्रॅफिक मध्ये अडकला आहात. ही एक काय आहे, सिच्युएशन आहे. अशा सिच्युएशन 2 सिच्युएशन मध्ये मी अडकले होते असं जर तुम्हाला म्हणायचं असेल त्यावेळेस तुम्ही अमिडचा यूज करा, अमंगचा न करता. आय वॉज स्टक अमिड द ट्रॅफिक. आय वॉज स्टक अमिड द ट्रॅफिक. क्लिअर झालं तुम्हाला अमिड? ज्यावेळेस तुम्ही 2 व्यक्ती किंवा तुम्ही व्यक्ती किंवा वस्तूमध्ये अडकलात असं म्हणायचं असेल, 2 पेक्षा जास्त व्यक्ती किंवा वस्तूमध्ये अडकलात असं म्हणायचं असेल त्यावेळेस अमंगचा यूज करा. आणि ज्यावेळेस तुम्ही सिच्युएशनमध्ये 2 सिच्युएशनमध्ये अडकता अशा वेळेला तुम्हाला अमिडचा यूज करायचा आहे. नेक्स्ट आहे बियॉइंड. बियॉइंड म्हणजे काय, च्या पलीकडे. आता एखादी वस्तू आहे, त्या वस्तूच्या पलीकडे काय आहे हे आपल्याला दिसत नाही किंवा ते खूप दूर आहे, अशा कंडिशनमध्ये तुम्ही बियॉइंडचा यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल, त्या नदीच्या पलीकडे काय आहे. समजा ही खूप मोठी नदी आहे आणि तुम्ही म्हणताय की त्याच्या पलीकडे काय आहे, जे की आज तुम्हाला दिसत नाहीये किंवा ती खूप दूर आहे. अशा कंडिशनमध्ये आपलं सेंटेन्स होईल, व्हॉट इज देअर बियॉइंड दॅट रिव्हर. व्हॉट इज देअर बियॉइंड दॅट रिव्हर. क्लिअर झालं? किंवा आता ह्याची सेकंड कंडिशन बघा, अशी वस्तू ज्याला आपण बघू शकत नाही किंवा हात लावू शकत नाही, जसं की ॲब्स्ट्रॅक्ट नाउन मी तुम्हाला म्हटलं, तशा कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही बियॉइंडचा यूज करू शकता. आता फॉर एक्झाम्पल, प्रेमाच्या पलीकडे काहीच नाही. आता प्रेमाला तुम्ही बघू शकतो का, हात लावू शकता का? नाही, त्याला फक्त तुम्ही काय करू शकता, फील करू शकता. अशा प्रकारे सेंटेन्स होईल, देअर इज अ नथिंग बियॉइंड लव. देअर इज अ नथिंग बियॉइंड लव. अशा कंडिशनमध्ये तुम्हाला बियॉइंडचा यूज करायचा आहे. क्लिअर झालं? नेक्स्ट आहे अपोजिट. म्हणजे काय, बरोबर समोर किंवा दुसऱ्या बाजूला असं असणे, त्यावेळेस तुम्ही तिथे अपोजिटचा यूज करायचा. बरोबर समोर आहे किंवा त्याच्या दुसऱ्या बाजूला आहे, अशा कंडिशनमध्ये अपोजिटचा यूज करायचा आहे. आता तुम्ही थोडं कन्फ्यूज व्हाल, पण तुम्हाला एक्झाम्पल दिल्यानंतर लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल बघा, मी तुमच्या समोर आहे, हे तुम्ही कसं बोलता, आय एम इन फ्रंट ऑफ यू. तुम्ही याला असं म्हणता, पण यालाच तुम्ही आय एम अपोजिट ऑफ यू असंही याला म्हणू शकता. म्हणजे एकदम तुमच्या बरोबर तुमच्या समोर आहे किंवा तुमच्या दुसऱ्या बाजूला आहे, या दोन्ही कंडिशनमध्ये तुम्ही अपोजिटचा यूज करू शकता. आय एम इन फ्रंट ऑफ यू हे तर तुम्ही म्हणता, त्याच जागी तुम्हाला अपोजिट सुद्धा म्हणता येईल. क्लिअर झालं? एक्झाम्पल, माझं घर तुझ्या दुकानासमोर आहे. माझं घर तुझ्या दुकानासमोर आहे. बनवा, माय हाऊस इज अपोजिट युअर शॉप. माय हाऊस इज अपोजिट युअर शॉप. किंवा हेच तुम्ही इन फ्रंट ऑफ यू पण घेऊ शकता. याची सेकंड कंडिशन आहे उलट किंवा विरुद्ध, या अर्थाने सुद्धा अपोजिटचा यूज करता. फॉर एक्झाम्पल, त्याची विचारसरणी तुमच्या विरुद्ध आहे. म्हणजे त्याची विचारसरणी तुमच्या एकदम विरुद्ध आहे. म्हणजे तुमचे विचार एखाद्या गोष्टीवर वेगळे असतील आणि त्याचे एकदम अपोजिट असतील, त्याचे एकदम काय असतील, वेगळे विचार असतील. या कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही अपोजिटचा यूज करू शकता आहे. हिज थिंकिंग इज अपोजिट युअर्स. हिज थिंकिंग इज अपोजिट युअर्स. याचे 2 कंडिशन कळाले, समोर म्हणण्यासाठी किंवा दुसऱ्या बाजूला म्हणण्यासाठी किंवा उलट किंवा विरुद्ध, या अर्थाने सुद्धा तुम्ही अपोजिटचा यूज करू शकता. क्लिअर? नेक्स्ट आहे विदिन. विदिन म्हणजे च्या आत. विदिन अ टाइम पिरियड
म्हणजे विदिन अ टाइम पिरियड म्हणजे कसं बघा, त्याचं एक्झाम्पल सांगते तुम्हाला लक्षात येईल. मी 5 मिनिटात येईन. 5 मिनिटात म्हणजे एक टाइम पिरियड दिलाय, 5 मिनिटाच्या आत तुम्ही येईन असं म्हणताय. यावेळेस तुम्ही इथं विदिनचा यूज करा. आय विल कम विदिन 5 मिनिट. आय विल कम विदिन 5 मिनिट. अवघ्या 2 दिवसात तो परत आला आहे. ही हॅज कम बॅक विदिन जस्ट 2 days. ही हॅज कम बॅक विदिन जस्ट 2 days. क्लिअर झालं. विदिन म्हणजे च्या आत, म्हणजे एखाद्या टाइम पिरियडच्या आत म्हटलं तिथे तुम्हाला याचा यूज करायचा. अशा प्रकारे तुम्हाला विदिनचा यूज करायचा आहे. क्लिअर झालं. मेन यूज देत आहे जेणेकरून तुम्हाला इझी जाईल, जास्त कन्फ्यूज व्हायची गरज नाही. ऑफ. नेक्स्ट आहे ऑफ. ऑफचा मराठीत अर्थ होतो चा या अर्थाने. आता याचा यूज कसा करायचा बघा. रिलेशन शो करण्यासाठी याचा यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, तो सीताचा भाऊ आहे. ही इज द ब्रदर ऑफ सीता. ही इज द ब्रदर ऑफ सीता. बघा तुम्ही चा अर्थाने पण केला आणि रिलेशन पण शो झालं. अशा अर्थाने तुम्हाला ऑफचा यूज करायचा आहे. नेक्स्ट आहे टू. टूचा मराठीचा अर्थ होतो ला या अर्थाने करायचा आहे. पण कसा बघा, एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जाणे, फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस, अशा अर्थाने पण तुम्हाला टूचा यूज करायचा आहे. एक्झाम्पल, मी शाळेला जात आहे. आय एम गोइंग टू स्कूल. आय एम गोइंग टू स्कूल. ला या अर्थानेच, पण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी या अर्थाने तुम्हाला ला टूचा यूज करायचा आहे. जसं की मी शाळेला जात आहे, ला पण आलं आणि तुम्ही घरून काय करता, शाळेला जाता, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल करता. अशा टायमाला सुद्धा तुम्हाला टूचा यूज करायचा आहे. सीता आपल्या घरी येत आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आणि आपल्या ल आलं. सीता इज कमिंग टू आवर हाऊस. सीता इज कमिंग टू आवर हाऊस. आय होप तुम्हाला हे प्रिपोजिशन सगळे समजलेले असतील. कोणत्याही प्रिपोजिशनमध्ये थोडे कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा किंवा तो व्हिडिओ पॉज करून परत बघा. तुमचं सारं कन्फ्युजन दूर होईल आणि तुम्हाला हे व्हिडिओज बघितल्यानंतर मला वाटतं दुसऱ्या कोणत्याही प्रिपोजिशनचे व्हिडिओज बघण्याची गरज राहणार नाही. सगळे प्रिपोजिशन तुम्हाला चांगले समजतील. आय होप तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील. लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असेल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका.